उजव्या सोंडेचा गणपती. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. भानू, जरा उतरून पहा, काय गोंधळ चाललाय तो. अरे, मला ऑफिसला पोचायला लेट होतोय. गुरुजी येऊन पोचले तिथे. धीरजने ड्रायव्हरला पुन्हा एकदा तीच सूचना दिली. बरं साहेब, असं म्हणत भानू दरवाजा उघडून बाहेर आला. वाट काढत 5-7 पावलं तो पुढे गेला. मान उंचावून पाहू लागला. इकडे तिकडे चौकशी केली आणि पुन्हा गाडीत येऊन बसला. नाही साहेब, विजेचा खांब पडलाय पुढे. त्यात किमान आता 1-1.5 तास तरी जाणार. त्या लोकांचे प्रयत्न चालू आहेत. 1-1.5 तास? अरे, एवढा वेळ थांबणं शक्य नाही मला. दुसऱ्या कोणत्या रस्त्याने आपल्याला गाडी काढता येईल का? धीरजने विचारलं. अहो पण साहेब, गाडी काढू कशी? मागे 100 गाड्या आणि पुढे 200 गाड्या आहेत. आपण बरोबर मधोमध अडकलेलो आहोत. सगळा रस्ता खचाखच भरलाय. वैतागत भानू म्हणाला. आता काय करायचं हे धीरजला सुचत नव्हतं. आपली मूठ घट्ट आवळत त्याने आपल्याच मांडीवर मारून घेतली. तेवढ्यात पुन्हा एकदा फोन आला. अहो साहेब, कुठे आहात तुम्ही? अहो, गुरुजी वाट पाहून कंटाळले. मॅनेजरने ऑफिसमधली सत्य परिस्थिती सांगितली. अरे वरुण, मी तरी काय करू? मी सुद्धा ट्रॅफिकमध्येच अडकलो आहे. इथे समोरच विजेचा खांब पडलाय. सगळ्या गाड्या अडून राहिल्या आहेत. आम्ही अगदी मधोमध आहे. अशा परिस्थितीत हेलिकॉप्टरने येऊ की स्पेस जेटने, तूच सांग आता. वैतागत धीरजने विचारलं. एक राग येणार नसेल तर सुचवू का सर? घाबरत घाबरत वरुणने साहेबांकडे प्रस्ताव मांडला. साहेब, तुम्ही म्हणत असाल तर गणेश पूजन आम्ही करून घेऊ का? कारण गुरुजी आता थांबायला तयार नाहीत. अरे बाबा वरुण, पूजेचा मान मिळावा म्हणून मी तिथे यायचा अट्टहास धरलेला नाही रे. मला फक्त माझ्या या गणपती बाप्पांचं पूजन नवीन ऑफिसमध्ये व्हायला हवं आहे. माझीही तेवढीच इच्छा आहे. म्हणूनच तर धडपडतोय ना मी. तू गुरुजींना आणखीन काही वेळ थांबायला सांग. वाटल्यास त्यांना डबल पैसे दे. कसंही करून मी इथून निघतोच. असं म्हणत धीरजने फोन ठेवला. भानू, आता माझ्याकडे एकच पर्याय आहे. इथे जवळ कोणतं तरी स्टेशन असेल ना रे? किती लांब आहे ते स्टेशन इथून? फार नाही साहेब, जवळच आहे. इथून खाली उतरलं की स्टेशनपर्यंत ऑटोसुद्धा मिळते. पण तुम्ही का विचारताय? भानूने विचारलं. कारण मी ट्रेनने चाललो आहे. ते ऐकताच भानूने आपली मान गरकन वळवली. डोळे मोठे झाले त्याचे. अरे बघतोयस काय असा? ट्रेनने जावं लागेल मला आता. माझ्याकडे दुसरा पर्यायसुद्धा नाही. तू इथेच थांब. एकदा का ट्रॅफिक सुटलं की गाडी घेऊन तू ऑफिसमध्ये ये. ठीक आहे? असं म्हणत धीरज गाडीतून उतरला. वाट काढत त्याने रस्ता क्रॉस केला, पलीकडच्या बाजूला गेला आणि पाठीवरची सॅक आधी त्याने व्यवस्थित सावरली. जगातली सगळ्यात अशी अमूल्य वस्तू त्या बॅगेत होती. त्यात होता तो उजव्या सोंडेचा सोन्याचा गणपती. त्याचं श्रद्धास्थान, त्याचं नशीब, त्याचं लक, त्याचं आयुष्य. आयुष्यातल्या प्रत्येक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार होता तो गणपती बाप्पा. त्याच्यामुळेच कितीतरी संकटं टळली होती आणि कितीतरी आयुष्यातल्या चांगल्या घडामोडी घडल्या होत्या. गणपती बाप्पा होते म्हणून आज हे सोन्याचे दिवस तो पाहत होता. नाहीतर गावावरून आलेल्या एका अनाथ मुलाचं भविष्य ते काय असणार होतं? 25-1 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. एक 10 वर्षांचा मुलगा घर सोडून बाहेर पडला. आई जन्म देताच गेली. वडीलसुद्धा दारूच्या नशेत गेले. नाईलाजाने मग काका काकूंनी त्याला घरी आणलं. कामाला जुंपलं. त्याला त्रास देऊ लागले. धीरज काका काकूंच्या माराला आणि त्रासाला कंटाळून ट्रेनमध्ये बसला आणि मग तो शहरात आला. ती रात्र प्लॅटफॉर्मवर काढली. कुणीतरी दया आली तेव्हा एक बिस्किटचा पुडा घेऊन दिला. दिवसभर बस स्टॉपवर त्याने बसून काढला. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना न्याहाळत राहिला. तेव्हाच त्याचं लक्ष समोर गेलं. तिथेच एक 50शीचे गृहस्थ एका दुसऱ्या माणसाबरोबर बोलत बसले होते. काहीतरी महत्त्वाचं बोलणं चाललेलं त्यांचं. त्यानंतर मग तो दुसरा माणूस तर उठून गेला आणि या गृहस्थांनी फोन काढला. कुणाशी तरी फोनवर बोलत बोलत ते पुढे चालत गेले. धीरजच्या लक्षात आलं की ते त्यांची बॅग विसरले आहेत. त्याने पटकन ती बॅग उचलली आणि वाऱ्याच्या वेगाने जाऊन तो त्यांच्यापर्यंत पोहोचला. काका, तुमची बॅग तुम्ही बेंचवरच विसरलात. त्या गृहस्थाने मागे वळून पाहिलं आणि त्यांचे डोळे मोठे झाले. त्यात महत्त्वाचे पेपर्स होते. काही कॅश पण होती. त्यांनी धीरजला शाबासकी दिली. अरे बाबा, थँक्यू. खूप महत्त्वाची बॅग होती ही. बोलता बोलता त्यांना कळलं
की तो दिवसभर तसाच बस स्टॉपवर बसून आहे. त्याला मागे पुढे कोणी नाही. त्या गृहस्थांना म्हणजे अंबालाल शेठना त्याची दया आली. माझ्याकडे कामाला राहणार का रे, त्यांनी विचारलं. धीरजने आनंदाने होकार दिला. अंबालाल शेठची सोन्या चांदीची छोटीशी पेढी होती. धीरज तिथे कामाला राहिला. त्यांनी पेढीच्या वरतीच एक पोटमाळा होता, तिथे धीरजची राहायची व्यवस्था करून दिली. नोकरी मिळाल्यामुळे खाण्यापिण्याचा प्रश्न सुटला होता आणि आता राहण्याचा देखील. अंबालाल शेठ चांगले होते. अरे बाबा, हे काम करून काय होणार आहे तुझं? शिकलास तर आयुष्यात पुढे मागे नोकरी करू शकशील, असं म्हणत त्यांनी एका जवळच्या शाळेत धीरजचं ॲडमिशन करून दिलं. त्यांचा विश्वास सार्थ ठरवत धीरज चांगला शिकला. स्कॉलरशिप मिळवत पुढचं शिक्षण पूर्ण केलं. सराफांची मोठमोठी दुकानं झाली तशी अंबालाल शेठ यांचा धंदा चालेनासा झाला. त्यांना 2 मुलीच होत्या. त्या लग्न करून गेल्या. शेवटी जे काही सोनं नाणं होतं ते त्यांनी विकून टाकलं आणि ती रक्कम आपल्या म्हातारपणासाठी ठेवली. त्यांची मोठी लेक त्यांना त्यांच्याकडे राहायला बोलवतच होती. नाईलाजाने मग अंबालाल शेठना धीरजचा निरोप घ्यावा लागला. तो पोटमाळा आणि अंबालाल शेठना सोडताना धीरजला सुद्धा खूप वाईट वाटलं. अंबालाल शेठ त्याचे उपकार करते होते. सेठ, कधीही गरज लागली तर मला हाक मारा, असं म्हणत धीरजने त्यांचा निरोप घेतला. अंबालाल शेठच्या मनात काय आलं कुणास ठाऊक. त्यांनी त्याला पुन्हा बोलावून घेतलं आणि म्हणाले, हे बघ धीरज, तुला मला काही देता आलं नाही रे, पण माझ्याकडे कुणीतरी विकलेली एक गणपती बाप्पांची उजव्या सोंडेची मूर्ती आहे, सोन्याची आहे. असं म्हणतात उजव्या सोंडेचा गणपती घरात ठेवू नये, म्हणून मी सुद्धा कधी ती घरी नेली नाही. ती मूर्ती मी विकत घेतली खरी, पण त्याला वितळवून त्या सोन्याचं दुसरं काही घडवावं अशी माझी हिंमत आणि इच्छा झाली नाही रे. ती मूर्ती तू घे. दुसऱ्या एका सराफाकडून तिला वितळवून टाक किंवा मग विकून टाक. माझ्याकडून हा माझा आशीर्वाद आणि लहान भेट समज, असं म्हणत अंबालाल शेठने ती मूर्ती त्याच्या हातात दिली. मूर्ती तशी चांगली जड होती. जर उजव्या सोंडेचा गणपती घरात ठेवायचा नसतो तर ती मूर्ती कोणी बरं बनवली असेल आणि कुणी ती विकत घेतली असेल? आणि मग खरंच त्याच्याबरोबर काही वाईट घडलं म्हणून त्याने ही विकली का? हे असले सगळे प्रश्न अनुत्तरितच राहिले होते. धीरजसाठी तर ती मूर्ती अंबालाल शेठ यांचा आशीर्वाद होती. आपल्याला कुठे घर आहे की ज्या देवघरात आपल्याला ही मूर्ती मांडायची आहे? आणि असं आपलं खूप काय चांगलं आहे की या मूर्तीमुळे आणखीन वाईट होईल? अगदी जीवनामरणाचा प्रश्न आला तर आणि तरच ही मूर्ती आपण विकू. तोपर्यंत अंबालाल शेठची आठवण म्हणून ही आपल्याकडेच ठेवूया, असा विचार करत त्याने ती मूर्ती आपल्या बॅगेत सांभाळून ठेवून दिली आणि घर सोडलं. थोडेफार पैसे गाठीशी होते म्हणून एका चाळीत एक छोटीशी खोली राहायला घेतली. पण अगदी त्या दिवसापासून त्याचं आयुष्य बदललं. लवकरच त्याला नोकरी मिळाली. नोकरीत बढती झाली. दुसरी नोकरी मिळाली. तिथल्या मालकाने त्याला पार्टनर करून घेतलं आणि मग असं करता करता आज त्याचा स्वतःचा स्वतंत्र बिझनेस उभा राहिला होता. तो विस्तारित देखील झाला होता. रामनगरसारख्या ठिकाणी त्याने स्वतःची फॅक्टरी काढली होती आणि आता तिथेच स्वतःचं दुसरं ऑफिससुद्धा सुरू केलं होतं. पूर्वीच्या ऑफिसमध्ये एक छान मैत्रीण मिळाली आणि ती पत्नी म्हणून त्याच्या आयुष्यात आली. 2 गोंडस मुलं झाली आणि एक गोष्ट पक्की मनात रुजवली गेली की हे सगळं छान घडलं ते अंबालाल शेठमुळे, त्यांच्या आशीर्वादांमुळे आणि त्यांनी दिलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीमुळे, त्या बाप्पांच्या आशीर्वादामुळे. ती मूर्ती कधी विकायचा प्रसंग आला नाही. उलट त्या मूर्तीमुळे त्याची भरभराटच झाली. त्याने घर बदललं. ज्या देवघरात त्याने ती मूर्ती ठेवली त्या घरात राहायचा फार चान्स मिळालाच नाही. त्याआधीच त्याने दुसरं मोठं घर घेतलं आणि आता तर डुप्लेक्स बंगल्यात तो राहत होता. सुरुवातीला देवघरात फक्त हीच एक गणपतीची मूर्ती होती. बायको आल्यानंतर मात्र इतर देव झाले. या गणपतीवर त्याची प्रचंड श्रद्धा बसली. कोणतीही नवीन गोष्ट काम सुरू करायच्या आधी ती गणपतीची मूर्ती तो त्या जागी ठेवत असे, त्याची पूजा करत असे आणि तसंच आजही रामनगरच्या फॅक्टरीमध्ये आणि नवीन ऑफिसमध्ये त्याला ती मूर्ती ठेवूनच गणेश पूजन करायचं होतं. पण आज त्या सगळ्या गोष्टींसाठी फार अडथळे येत होते. खरं तर त्याने कालच ठरवलं होतं की रामनगरच्या ऑफिसमध्ये जाऊन राहायचं, कारण त्याच्या आत्ताच्या घरापासून ते ऑफिस जवळजवळ 2.5-3 तासांच्या अंतरावर होतं. पण काल नेमकी एक महत्त्वाची मीटिंग लागली आणि ते बारगळलं.
आज सकाळी लवकर निघायचा प्रयत्न केला, पण भानूला उशीर झाला आणि आता तर ट्रॅफिकच लागलं होतं. गुरुजी तिथे येऊन बसले होते आणि ह्याच्या बॅगेतली ती मूर्ती अजूनही ऑफिसमध्ये पोचले नव्हते. वाट काढत काढत आणि स्टेशनचा पत्ता विचारत एकदाचा तो स्टेशनवर येऊन पोचला. तिकीट काढून रामनगरच्या ट्रेनची वाट पाहत होता. आता गणपती बाप्पांची कृपाच म्हणायची की 2 मिनिटातच ट्रेन आली. गर्दीही फार नव्हती आणि अगदी रिकामीही नव्हती. खिडकीजवळ त्याला बसायला जागा मिळाली. रामनगर स्टेशन यायला अजून साधारण अर्धा तास होता. थंडगार हवेची झुळूक आली तसे त्याने डोळे बंद करून घेतले. एक डुलकी लागली. तोच शेजारच्या माणसाच्या बोलण्याने त्याला जाग आली. हो साहेब, आता एक अर्ध्या तासात पोचतो बघा. अहो नाही, सगळे डॉक्युमेंट्स आहेत. प्रोजेक्ट पेन ड्राईव्हमध्येच आहे. थँक्यू सर, चेकची काय घाई होती, पण थँक्यू व्हेरी मच सर. तो माणूस बोलायचं थांबला तशी धीरजला पुन्हा एकदा डुलकी लागली. स्टेशन आलं तसा तो अलर्ट झाला. ट्रेन आता बऱ्यापैकी रिकामी झाली होती, त्यामुळे उतरण्यासाठी फार गडबड नव्हती. पुन्हा एकदा वरुणचा फोन आला. अरे बाबा वरुण, आलो. स्टेशनवर तर पोचलोच आहे. आता लगेचच ऑटो करून पुढच्या 5 मिनिटात येतो बघ. तोपर्यंत गुरुजींना माझ्याकडून साष्टांग नमस्कार घाल आणि तिथेच थांबवून ठेव. झटकन बॅग घेऊन तो स्टेशनच्या बाहेर पडला. ऑटोत जाऊन बसला. वडखळपाडा पोलीस स्टेशनच्या मागे. 5 मिनिटात तो पोहोचला. ऑटोवाल्याला पैसे दिले आणि बॅग घेऊन तो उतरला. पण यावेळेस त्याला काहीतरी वेगळं जाणवलं. बॅग तेवढी जड वाटली नाही. त्याने पुन्हा चाचपडून पाहिलं. थोडीशी गडबड वाटली म्हणून त्याने बॅग पुढे घेतली आणि त्याच्या लक्षात आलं की ही बॅग अगदी हुबेहूब आपल्या बॅगेसारखी असली तरीही ही आपली बॅग नाही. मग त्याच्या पायाखालची जमीन सरकली. प्रश्न बॅगेचा नव्हता, त्यातल्या गणपतीच्या मूर्तीचा होता. त्या बॅगेत कितीही कॅश असली असती आणि कितीही सोनं नाणं असलं असतं तरी त्याला जेवढा धक्का बसला नसता तेवढा आता निश्चितच बसला होता. कारण गणपती बाप्पा म्हणजे त्याचं आयुष्य होतं. ती मूर्ती त्याचं लक होतं आणि तो गणपती दुसरं कोणीतरी घेऊन गेलं होतं. हातातली बॅग त्याने उघडून पाहिली. त्यात लॅपटॉप, फाईल्स, डॉक्युमेंट्स होते. आणखीन चाचपडून पाहिलं तर एक पेन ड्राईव्हसुद्धा लागलं. त्याला मगाशच्या माणसाचं बोलणं आठवलं. ट्रेनमध्ये शेजारी बसलेल्या माणसाची बॅग होती तर ती बॅगची अदलाबदल झाली होती. सर चला लवकर. पेशंट संपलेला वरुण आता खाली आला होता. धीरजचा हात पकडून त्याला वर नेत होता. पण धीरजला काहीच कळत नव्हतं. गणेश पूजनाला त्याला गणपती बाप्पांची मूर्ती लावायची होती आणि ती मूर्ती आता त्याच्याकडे नव्हतीच. ती पुन्हा मिळेल याची काही खात्रीही नव्हती. त्याचा पडलेला चेहरा पाहून वरुणने विचारलं, काय झालं सर? तब्येत बरी वाटत नाही आहे का? तसं असेल तर तुम्ही फक्त आराम करा. मूर्ती आम्हाला द्या, आम्ही पूजेला लावून घेतो. अहो गुरुजी वैतागलेत ना आता, चला प्लीज. वरुण म्हणाला. अरे गडबड झाली रे वरुण. ती मूर्ती ज्या बॅगेत होती ती बॅग ट्रेनमध्ये बाजूला बसलेल्या माणसाबरोबर अदलाबदल झाली. धीरज असं म्हणताच वरुण जवळजवळ किंचाळला. काय? मग आता काय करायचं? अरे मलाच काही सुचत नाही आहे. असं करा, सध्या तुम्ही सुपारी लावून गणेश पूजन उरकून घ्या. मी थोडा वेळ विचार करत माझ्या केबिनमध्ये शांत बसतो. त्या माणसाची बॅग माझ्याकडे आली आहे. त्याचं नाव, पत्ता, फोन नंबर काही मिळतंय का ते पाहतो. असं म्हणत थेट तो त्याच्या केबिनमध्येच गेला. गुरुजी तर जाम वैतागले. अहो सुपारी लावूनच गणपती पूजन करायचं होतं तर मग माझा 2.5-3 तास वेळ फुकट का घालवला? शेवटी मग कसं बसं गणेश पूजन झालं. पण धीरजला मात्र त्याचं समाधान वाटलं नाही. कारण त्यात त्याच्या गणपती बाप्पांचा आशीर्वाद नव्हता. त्याने सगळी बॅग चेक केली पण त्यात फक्त एक लॅपटॉप होता. कम्प्युटर रिलेटेड काहीतरी प्रोग्राम्सच्या फाईल्स होत्या. त्याने लॅपटॉप चालू करून पाहिला पण त्याला पासवर्ड होता. त्याच्या कम्प्युटरवर त्याने पेन ड्राईव्ह लावून पाहिलं पण त्या सगळ्या फाईल्सला पासवर्ड टाकला होता. काय करावं त्याला कळेना. पोलीस स्टेशनमध्ये जावं का आणि काय सांगायचं की मी सोन्याचा गणपती घेऊन चाललो होतो आणि त्याची चोरी झाली. आधीच इन्कम टॅक्सची लोक मागावर असतात आणि आता अशी काही केस मिळाली तर 12 भानगडी उठतील. ती मूर्ती कुठून आणली? गणपतीची सोन्याची मूर्ती खरेदी केल्याचे काही डॉक्युमेंट्स, पुरावे आहेत का? असे प्रश्न विचारले जातील आणि नको त्या गोष्टी समोर येतील. शिवाय एवढं करून ती बॅग मिळेल याची काहीच गॅरंटी नाही.
त्या माणसाला आपण धड पाहिलेलं सुद्धा नाही. आणि तो गणपती द्यायला तरी का तयार होईल? सोन्याचा गणपती आहे तो, साधारण 10-1 तोळ्याचा. ते विकून त्याचा कितीतरी फायदा होईल. तो कशाला परत देतोय? विचाराने त्याचं डोकं गरगरू लागलं. तो गणपती नुसतं सोनं किंवा संपत्ती नव्हती, त्यात त्याच्या भावना होत्या, आशीर्वाद होता. कसंही करून ती बॅग त्याला परत मिळवायचीच होती. त्या गणपतीच्या बदल्यात दुपटीने पैसे गेले तरी चालणार होतं त्याला. त्याला फक्त तोच गणपती हवा होता. त्या माणसाचा फोन नंबर, पत्ता काहीतरी मिळालं असतं तर आपल्याला तशी ऑफर ठेवता आली असती की बाबा तो गणपती मला परत दे आणि त्या बदल्यात मी तुला दुपटीने पैसे देतो. पण त्या माणसाचा फोन नंबर, पत्ता काहीच नव्हता. काय करावं कळत नव्हतं. या मिस्टर अमित, डायरेक्ट कॉन्फरन्स हॉलमध्येच या. आपण तिथेच बसून डिस्कस करू, वर्मांनी अमितच्या खांद्यावर हात टाकत म्हटलं. आज वर्मा फार खुश होते. अमितने जो प्रोग्राम बनवला होता त्याने त्यांच्या कंपनीचा पूर्ण कायापालट होणार होता. त्यांच्या सगळ्या ब्रांच त्या एका प्रोग्रामने कनेक्ट होऊ शकणार होत्या. कोणत्या प्रोडक्टचा डेली किती सेल होतोय, कुठल्या प्रोडक्टला मागणी जास्त आहे याचं दिवसादिवसाला अपडेट मिळणार होतं. नवीन लॉन्च झालेल्या प्रोडक्टची माहिती कस्टमर्सपर्यंत आपोआप पोहोचणार होती. असे एक ना अनेक फायदे आजच्या या सुपर प्रोजेक्टमध्ये होते आणि ते पाहायलाच वर्मा उत्सुक झाले होते. कॉन्फरन्समध्ये पिऊन कॉफी घेऊन आला तेव्हा वर्मा म्हणाले, अमित काही खायला मागवू का? म्हणजे निवांतपणे आपल्याला प्रोजेक्ट पाहता येईल. नको सर, तुमची एक्साइटमेंट कळते मला, पण खरंच एवढी फॉर्मॅलिटी करायची काहीच गरज नाही. तुम्ही फक्त तुमचा लॅपटॉप घेऊन या, म्हणजे मग मी माझं पेन ड्राईव्ह त्याच्यावर लावतो आणि तुम्हाला सगळं समजावू शकतो. अमित म्हणाला, मिस्टर अमित, तुम्हाला कल्पना देखील नाही तुम्ही माझ्यासाठी काय केलं आहे ते. लॅपटॉप तर मी आणतोच, पण तुमच्या प्रोजेक्टची 50% रक्कम मी आजच पे करणार आहे. तो सुद्धा चेक घेऊन येतो मी. आणि एकदा का प्रोजेक्ट इन्स्टॉल झालं की मग लगेचच उरलेले 50% तुमच्या बँकेत ट्रान्सफर करतो. ओके? वर्मा म्हणाले. येस सर, डील डन. गरम गरम कॉफीचा झुरका घेत अमित रिलॅक्स झाला. गेले 6 महिने रात्रंदिवस या प्रोजेक्टवर तो झटत होता. एवढा छान मोठा प्रोजेक्ट तो पहिल्यांदाच करत होता आणि त्याने तो यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवला होता. मिस्टर वर्मांचा याच्यामुळे कितीतरी वेळ, पैसा, एनर्जी वाचणार होती आणि म्हणूनच 10 लाख रुपयांना ते प्रोजेक्ट घ्यायला ते राजी खुशी झाले होते. चेक आणि माझा लॅपटॉप घेऊन मी आलोच, असं म्हणत वर्मा बाहेर पडले. कॉफीचा कप बाजूला करून अमितने खुर्चीवरची बॅग टेबलावर घेतली. पण यावेळेस त्याला त्या बॅगेचा स्पर्श जरा वेगळाच वाटला. त्याने पुन्हा एकदा बॅगेवरून हात फिरवला आणि त्याच्या काळजात एकदम धस्स झालं. ही कोणती तरी वेगळीच बॅग आहे. त्याने चटकन बॅग उघडून पाहिली. त्यात लॅपटॉप, डॉक्युमेंट्स नव्हतेच. मग पेन ड्राईव्ह असण्याची शक्यतासुद्धा नव्हती, कारण बॅगच बदलली होती. काहीतरी चमकताना त्याला दिसलं म्हणून त्याने बॅग आणखीन उघडी करून पाहिली. त्यात गणपती होता. बाप रे, सोन्याचा गणपती! म्हणजे घाईघाईत ट्रेनमध्ये बॅगेची अदलाबदल झाली तर? त्याला दरदरून घाम फुटला. कपाळाला हात लावून तो तसाच बसला. तितक्यात मिस्टर वर्मा आले. येस मिस्टर अमित, हा लॅपटॉप आणि हा तुमचा चेक. अमित काहीच प्रतिक्रिया देत नाही पाहून ते जरा गोंधळले. त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, काय रे, काय झालंय? इज एव्हरीथिंग ओके? आपली मूठ टेबलावर आदळत अमित रागाने उठला. नो, नथिंग इज ओके. मिस्टर वर्मा त्याच्याकडे पाहत राहिले. काय झालंय? 2 क्षण अमितने मग डोळे बंद करून घेतले आणि मग तो पुन्हा खुर्चीवर बसला. काहीतरी भयंकर घडलंय याची वर्मांना सुद्धा कल्पना आली. त्याला सावरत ते म्हणाले, काय झालंय? एनी प्रॉब्लेम? मी तुझी काही मदत करू शकतो का? मग मात्र अमितचं सगळं धैर्य संपलं. लहान मुलासारखा तो चक्कर रडू लागला. आय एम लॉस्ट मिस्टर वर्मा, मी संपलो. अरे काय झालंय सांग ना. आता तर मिस्टर वर्मासुद्धा काळजीत पडले. हे बघा या बॅगेत काय आहे ते. मिस्टर वर्माने बॅग उघडली आणि त्यांना तो चकाकणारा सोन्याचा गणपती दिसला. त्यांनी तो गणपती बाहेर काढला. हे काय मिस्टर अमित? अहो, ट्रेनमध्ये चुकून बॅग एक्सचेंज झाली बहुतेक, अमित म्हणाला. चुकून की मुद्दामून? वर्मा असं म्हणताच अमितने त्यांच्याकडे रागाने पाहिलं. अहो, म्हणजे तुमच्यावर संशय नाही घेते मी.
ज्याने कोणी तुमची बॅग एक्सचेंज केली त्याच्याबद्दल बोलतोय मी. कदाचित त्याने हा गणपती चोरी केलेला असू शकतो. पोलिसांचं लचाड मागे लागलं असेल आणि त्याच्यावर आळ येऊ नये म्हणून तर त्याने ही बॅग ठेवून तुमची बॅग लंपास केली नसेल ना, वर्मा म्हणाले. नाही नाही, तसं नसणार. कारण माझ्या बाजूला जो माणूस बसला होता तो तर झोपला होता आणि त्याच्या आधीच मी उतरलो. बॅग माझ्याकडूनच एक्सचेंज झाली आहे, अमित म्हणाला. मग आता काय करणार, वर्मांनी विचारलं. तेच तर कळत नाही आहे. एक काम करा ना, हा गणपती विकून टाका, वर्मांनी सजेस्ट केलं. अहो काय बोलताय वर्मा, या गणपतीशी माझं काही घेणं देणं नाही. माझं प्रोजेक्ट त्या माणसाकडे गेलं त्याची चिंता लागून राहिली आहे मला. अमित असं बोलताच वर्मा पण मग थोडे भानावर आले. अरे हो की, आता तुम्हालाच काय, मलासुद्धा चिंता वाटू लागली आहे. माझ्या सगळ्या ब्रँच मॅनेजरला मी सांगून बसलो आहे की या महिन्यापासून आपण नवीन प्रोजेक्ट सुरू करणार आहोत म्हणून. आता माझाच किती गोंधळ होईल. तुम्ही निदान हा गणपती विकून तुमची रक्कम तरी वसूल करू शकाल, पण माझं काय, वर्मा वैतागत म्हणाले. अहो वर्मा, सारखं काय गणपती विका लावलं आहे. अहो गणपती विकून माझं प्रॉफिट मार्जिन काढण्याइतपत नीच माणूस नाही मी. कुणाचं तरी श्रद्धास्थान असणार आहे ते. आणि तुम्हाला एवढं वाटतंय तुमचं नुकसान झालं तर मग ठेवा हा गणपती तुमच्याकडे, रागाने अमित म्हणाला. क्षणभर वर्मांनी त्या गणपतीकडे पाहिलं आणि हातातली ती मूर्ती त्यांनी चटकन खाली ठेवली. नको रे बाबा, हा गणपती तर उजव्या सोंडेचा आहे. उजव्या सोंडेचा गणपती फक्त विघ्नच घेऊन येतो असं म्हणतात. नको रे बुवा, मला नको हा गणपती, असं म्हणत त्यांनी ती मूर्ती अमितकडे सरकावली. ती विलक्षण देखणी सुंदर मूर्ती पाहून अमित त्या मूर्तीच्या प्रेमात पडला. मनोमन गणपती बाप्पांना प्रार्थना करून म्हणाला, बाप्पा मला तू नकोस रे, कारण तू सोन्याचा आहेस. फक्त तुझी कृपा तेवढी ठेव. फुकटचं मला काही नको. मला फक्त माझ्या कष्टाचे मेहनतीचे पैसे मिळू दे. आणि तूही जिथून आला आहेस तिथे तू मानाने परत जावास एवढीच माझी इच्छा आहे. वर्माकडे पाहत मग अमित म्हणाला, सध्या येतो मी, कारण माझं प्रोजेक्ट त्याची हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी दोन्ही लॅपटॉप आणि पेनड्राईव्हमध्येच राहिलेलं आहे. बॅग नाही सध्या माझ्याकडे. वर्मांनी मग नाईलाजाने हो असं म्हटलं आणि त्याच्यासमोर ठेवलेला त्याच्या नावाचा चेक मागे घेतला. आपल्यापासून दूर दूर सरकणारा तो चेक अमित हताश होऊन पाहत राहिला. आज तो खरंच खूप निराश आणि हताश झाला होता. आज चेक मिळणार होता. त्या चेकमधून येणाऱ्या पैशांमध्ये त्याची खूप स्वप्न दडलेली होती. घर अगदी खराब झालं होतं म्हणून घराचं रिनोव्हेशन करून घ्यायचं होतं. जमलंच तर त्यातले काही पैसे आईबाबांना पाठवायचे होते. पण आता काय, सगळा अंधार. बँकेत जेमतेम 30,000 रुपये असतील. त्यातून सगळा घर खर्च करायचा. या महिन्यात त्याच्या सुट्ट्याही खूप झाल्या होत्या. प्रोजेक्ट पूर्ण करायचं होतं म्हणून त्याने ऑफिस बुडवून काम केलं होतं. यावेळेस ऑफिसमध्ये निम्माच पगार येईल. त्यातून बॉसच्या शिव्या खाव्या लागतील त्या वेगळ्या. निराशेनेच तो घरी परतत होता आणि तेवढ्यात त्याच्या बायकोचा स्वातीचा फोन आला. त्याने घाईघाईने फोन उचलला. अहो कुठे तुम्ही, लवकर या. सोनू खेळता खेळता शिडीवरून पडलाय. हातच हलवत नाहीये तो, फार रडतोय. लवकर या तुम्ही. ते ऐकताच अमित खूप घाबरला. जीवाच्या आकांताने उरलेला रस्ता तो पळतच सुटला. त्याच्या घरात बायकांचा गलका झाला होता. कुणी काय सुचवत होतं, कुणी काय. अरे हा काय, अमित आलाच, असं कुणीतरी म्हटल्यावर सगळ्या बायका मग बाजूला झाल्या. स्वाती रडून रडून सांगू लागली, अहो बघा ना, चांगलं खेळत होता. बॉल खाली गेला म्हणून आणायला गेला, तो पायऱ्यांवरून घसरला आणि हाताला आणि डोक्याला लागले. याला डॉक्टरकडे न्यायला हवं. अमित पुढे झाला. पाहतो तर सोनूची शुद्ध हरपली होती. स्वातीवर ओरडत तो म्हणाला, अगं अक्कल आहे का तुला? त्याच्या तोंडावर पाणी तरी मारत राहायचं ना. अमितने चटकन जाऊन त्याच्या तोंडावर पाणी मारलं. त्याने डोळे उघडझाप केल्यासारखे वाटले आणि नंतर पुन्हा बंद केले. शेजारच्या विलासने पटकन गाडी काढली आणि मग त्याला घेऊन ते डायरेक्ट हॉस्पिटलमध्येच गेले. 20,000 रुपये डिपॉझिट भरा म्हटल्यावर अमितचे हातपाय गळाले. पण आता नाईलाज होता. त्याने पैसे पटकन भरून टाकले. पेशंट एकदा का हॉस्पिटलमध्ये गेला की तो आपला राहत नाही. हॉस्पिटलचाच होतो. सगळ्या टेस्ट झाल्या, एक्सरे स्कॅनिंग सगळं झालं. हाताला फ्रॅक्चर झालंच होतं, पण डोक्याला मात्र जबर मार लागल्यामुळे तिथे क्लॉट तयार झाला आहे असं डॉक्टरांचं म्हणणं पडलं. ते ऐकून अमित खूप घाबरला.
संकट आली की एकदम येतात. डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यामुळे सोनू आता शांत झोपला होता, पण आईबापाच्या जीवाला घोर लावून. कालपर्यंत तर सगळं छान होतं, ठीक होतं, आणि आज सगळं एकदम कसं काय बदललं? हे नक्की आपल्याबरोबर काय होतंय? अमितला कळेना. त्याला अचानक वर्मांचे शब्द आठवले. उजव्या सोंडेचा गणपती फक्त विघ्नच घेऊन येतो. आणि वर्मांचे शब्द थेट त्याच्या काळजात भिडले. काय खोटं बोलतायत वर्मा? गणपती आपल्याकडे आल्यापासून आपली संकटं वाढतच चालली आहेत. सोनूच्या तब्येतीची त्याला जास्त काळजी वाटू लागली. दुसऱ्या दिवशी सिनियर डॉक्टर येणार होते, त्यामुळे स्वातीबरोबर तो हॉस्पिटलमध्येच थांबला. ऑफिसमध्ये आज मी येणार नाही हे कळवणंसुद्धा जरुरी होतं. त्याने HR मॅनेजरला फोन लावला. HR मॅनेजर अडखळतच म्हणाली, सर, तुमच्या सुट्ट्या बऱ्याच झाल्या आहेत आणि खूप सारी कामं पेंडिंग राहिली होती. अनेक प्रोजेक्ट अडकले आहेत. सर काल खूपच भडकले होते. आणि एवढं बोलून ती थांबली. आणि काय रुचा, जे काय असेल ते स्पष्टच सांग, अमित म्हणाला. सर, तुमच्याकडून रेझिग्नेशन लेटर घ्यायला सांगितलं आहे सरांनी. काय? असं कसं करू शकतात ते? अगं, माझा प्रॉब्लेम जेन्युइन आहे, अमित म्हणाला. हो सर, आता तुमचा प्रॉब्लेम जेन्युइन असेलही, पण या आधीच्या सुट्ट्या, शिवाय त्यामुळे कंपनीत होणारा कामाचा खोळंबा, त्याचं काय? आणि सर, माझ्या हातात काहीच नाही. त्यांची ऑर्डर फक्त मी सांगते तुम्हाला. ते मला एवढंच म्हणाले की मिस्टर अमितना रेझिग्नेशन द्यायला सांगा, कारण आपण त्यांना टर्मिनेशन दिलं तर दुसरा जॉब शोधायला त्यांना प्रॉब्लेम होईल. हाच निरोप तुमच्यापर्यंत पोचवायचा होता. सॉरी सर, टेक केअर, असं म्हणत HRने फोन ठेवून दिला. अमित मटकन खुर्चीवर खाली बसला. काय करावं काहीच कळत नव्हतं. चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूची जशी अवस्था झाली तशीच त्याची झाली. बाहेर पडायचा मार्ग मिळत नव्हता. बिचाऱ्या स्वातीला तरी आता काय सांगून टेन्शन द्यायचं? मोठे डॉक्टर राऊंडला आले तेव्हा ते एवढंच म्हणाले, ऑपरेशन करून घ्यावं लागेल. साधारण 5-6 लाख खर्च येईल. ऑपरेशन तसं फार रिस्की नाही, पण लवकरात लवकर करून घ्यावं लागेल. त्याने कपाळाला हात लावला. मगाशी ज्या गोष्टीचा तो विचार करत होता त्याच्यावर आता शिक्कामोर्तब झालं होतं. गणपती खरोखरच विघ्नहर्ता नाही, विघ्नकर्ता म्हणून त्याच्या आयुष्यात आला होता. आता जे समोर आहे ते निभवायला तर हवंच होतं. एवढे पैसे कुठून आणणार, तेही 2 दिवसात? काही सुचत नव्हतं. स्वातीची रडून रडून हालत खराब झाली होती. नातेवाईकांकडे मागून पाहिले, मित्रांकडे मागून पाहिले, जेमतेम लाखभर रुपये झाले. दागिनेसुद्धा फार नव्हते. अशा परिस्थितीत काय करावं त्याला काही सुचत नव्हतं. स्वाती, मी पैशाची काहीतरी व्यवस्था करून येतो हां, असं म्हणत तो हॉस्पिटलमधून घरी आला. सगळ्यांसमोर रडता येत नव्हतं म्हणून आधी रडून घेतलं. त्या दिवशी चुकून आलेला गणपती अजूनही बॅगमध्ये तसाच होता. त्याने तो बाहेर काढला. देवा, मी माझ्या मनाला खूप समजावलं. तू विघ्नहर्ता आहेस, विघ्नकर्ता नाहीस. पण समोर जे दिसतंय ते नाकारतासुद्धा येत नाही. तू माझ्याकडे आल्यापासून इतक्या भयंकर घटना माझ्या आयुष्यात घडल्या. माझ्या प्रोजेक्टचे पैसे गेले. माझा मुलगा पडला. हात फ्रॅक्चर झाला. त्याहून भयंकर गोष्ट म्हणजे त्याच्या मेंदूत क्लॉट तयार झाला. आणि आता तर ऑपरेशनसाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नाहीत. त्यात माझी नोकरीसुद्धा गेली. मी रस्त्यावर फक्त यायचं बाकी आहे आता. अशा परिस्थितीत तूच सांग मी करावं तरी काय? तू ज्याचं श्रद्धास्थान आहे त्याच्याकडे तू परत जायला हवंस, पण आता त्याला तरी कुठे शोधू? माझ्याकडे तेवढा वेळ नाही रे देवा. बाकी कोणतीही गरज असली असती तरी मी निभावून नेलं असतं, पण आता माझ्या मुलाच्या जीवाचा प्रश्न आहे. तुला विकण्याशिवाय माझ्याकडे आता दुसरा पर्याय उरलेला नाही. आणि जर ही चोरी लबाडी असेल तर मग आता माझी ती मजबुरी झालेली आहे. माझे सगळे रस्ते बंद झालेले आहेत. असं म्हणतात उजव्या सोंडेचा गणपती विघ्न घेऊन येतो, आणि तू ते म्हणणं अगदी खरं ठरवलंयस. माझा तुझ्यावरचा विश्वास डळमळीत झालाय. तू कोणता तरी मार्ग दाखवशील अशी मला आता आशाही उरलेली नाही. त्यामुळे माझा मार्ग मीच शोधलाय. बळेबळेच पण अगदी आर्त त्याने देवाला शेवटचा नमस्कार केला आणि गणपती पुन्हा बॅगेत ठेवला. गणपती विकायचा त्याचा निश्चय आता पक्का झाला होता. गणपतीच्या बॅगेची पिशवी अदलाबदली झाल्यापासून धीरज अस्वस्थ झाला होता. खरं तर खूप चांगल्या घटना घडत होत्या त्याच्या आयुष्यात. मोठ्या मुलीला ज्युनियर सायंटिस्टच्या प्रोजेक्टसाठी निवडलं होतं.
खरं तर ते तिचं आणि त्याचंही स्वप्न होतं. आज ते स्वप्न इतक्या वर्षांनी पूर्ण झालं होतं. अगदी दुसऱ्या दिवशीच धाकट्या लेकाला डिस्ट्रिक्ट स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये गोल्ड मेडल मिळालं होतं. आणि महत्त्वाची गोष्ट की इतकी वर्ष त्याने जे स्वप्न पाहिलं होतं ते आज पूर्ण झालं होतं. त्याच्या कंपनीला 5 स्टार ॲक्रिडेशन मिळालं होतं. एवढं सगळं छान घडत असतानासुद्धा तो आनंदी नव्हताच. देवाऱ्याच्या कोपऱ्यात जिथे गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची जागा होती ती रिकामी होती. आणि ती रिकामी जागा पाहून त्याचे डोळे भरून यायचे. मला माहिती आहे बाप्पा, आयुष्यात जे जे सगळं चांगलं घडतंय ते सगळं तूच घडवून आणतोयस. तुझी कृपा माझ्यावर अखंड आहेच. पण फक्त तुझी कृपा नको आहे मला. मला तू देखील हवा आहेस. माझ्या आयुष्याचा तू एक अविभाज्य घटक आहेस. माझा जीव आहेस, माझा श्वास आहेस. तू जिथे कुठे असशील तिथून माझी ही प्रार्थना ऐकतच असशील. मी हात जोडून प्रार्थना करतो, तू माझ्याकडे परत ये किंवा मला तुझ्याकडे बोलावून घे. ज्या कोणत्या भल्या व्यक्तीकडे तू असशील त्याचं तर कल्याण कर आणि मलाही त्याचं कल्याण करण्याची संधी दे, पण तू माझ्याकडे परत ये. आर्त मनाने त्याने प्रार्थना केली. तेवढ्यात पाठीवर जान्हवीने हलकेच थाप मारली. अहो, तुम्ही पुन्हा इथे आसवगाळत उभे राहिलात. तुम्हाला किती वेळा समजावलं, जे व्हायचं होतं ते झालं. वाईटातून चांगलं एवढंच झालं की त्या दिवशी मूर्ती घेऊन तुम्ही गाडीच्या बाहेर पडलात. ट्रॅफिक सुटायला उशीर झाला. 8 रस्ता पकडून चोरांनी मग भानूवर हमला केला. त्यात त्याचं काही नुकसान झालं नाही फार, पण तुम्ही असला असतात तर मूर्तीसाठी त्यांनी तुमच्यावर नक्कीच हल्ला केला असता. कदाचित तुमच्यावर काही संकट येऊ नये अशीच बापांची इच्छा होती. म्हणूनच तर गाडीतून बाहेर पडायची तुम्हाला सद्बुद्धी झाली की नाही. आता असं दुःखी होणं थांबवा. आणि हे पहा, कोणीतरी बेलपाडे म्हणून बाहेर आले आहेत. हो का? आलोच. त्यांना बसायला सांग. त्यांना चहा पाठवून दे, मी आलोच. चटकन डोळे पुसत धीरज बाहेर गेला. या बेलपाडे, बसा. बोला धीरज साहेब, काय काम काढलंत? 2 दिवसात तुमच्या मॅनेजरने जवळजवळ 70-80 फोन केले असतील. मी गावी होतो म्हणून येता आलं नाही. काल रात्रीच आलो. पाहिलं तर 15-20 मेसेजेस होते. सकाळी सकाळी साहेबांच्या घरी पोचायचं म्हणून तातडीने आलो. एवढं झालं तरी काय? बेलपाड्यांनी विचारलं. मोठा सुस्कारा सोडत धीरज बोलू लागला. तसं काम नसतं तर तुम्हाला एवढा त्रास दिलाच नसता बेलपाडे. पण असं समजा, आमचा श्वास कोंडलाय आणि आम्हाला मोकळं करण्याची चावी कदाचित तुमच्याकडेच आहे. बेलपाडे गोंधळले. कळलं नाही सर, नक्की काय म्हणायचं तुम्हाला? बेलपाड्याने विचारलं. धीरज आत गेला. ती लॅपटॉपची बॅग पेन ड्राईव्ह समोर आणून ठेवलं आणि घडलेला सगळा प्रसंग सांगितला. बेलपाड्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. अच्छा, असं झालं तर. म्हणजे तुमचा गणेश तिथे आणि त्यांचा संगणेश इथे. मग माझ्याकडून काय अपेक्षा आहे? बेलपाड्यांनी विचारलं. काहीही झालं तरी या लॅपटॉपचा किंवा पेन ड्राईव्हमध्ये असलेल्या फाईल्सचा पासवर्ड क्रॅक करायचा आहे. कदाचित त्या व्यक्तीचं फोन, नाव, गाव काहीतरी मिळेल. असं समजा, काम अगदी अर्जंट आहे. गोष्टीचा सिरियसनेस बेलपाड्यांना समजला. ओके सर, माझ्याकडून 100% प्रयत्न करीन मी. हा लॅपटॉप आणि पेन ड्राईव्ह मी घेऊन जातो. असं म्हणत बेलपाडे उठले. कधीपर्यंत कळवाल? धीरजने विचारलं. आधी पाहू तरी द्या. काहीही हाताशी लागलं तर लगेच कळवतो तुम्हाला. येतो मी, असं म्हणत बेलपाडे निघून गेले. धीरज शांतपणे खिडकीसमोर जाऊन बसला. 2 दिवस त्याचं कामात लक्षच नव्हतं. ऑफिसमध्ये जाऊन तो तसाच परत येत होता. शेवटी आज वरुणने सांगितलं की सर, तुम्ही 2 दिवस घरीच आराम करा. मन थोडं शांत झालं की मग ऑफिस जॉईन करा. पण असं किती दिवस चालणार होतं? त्या गोष्टीचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं. बेलपाड्यांच्या फोनची तो आतुरतेने वाट पाहत होता. दुपार झाली, संध्याकाळ झाली तरी बेलपाड्यांचा मेसेज नाही, फोन नाही. रात्रीचे 9 वाजले. तसा धीरजचा धीर आता संपत चालला. बाजूचा मोबाईल घेऊन त्याने शेवटी बेलपाड्यांचा नंबर फिरवला. बेलपाडे, काही क्लू मिळाला का? घाईघाईने धीरजने विचारलं. मी तुमच्या बिल्डिंगच्या खालीच आहे, येतो मी वर. बेलपाडे असं म्हणताच धीरजला आनंद झाला. घाईघाईने त्याने दरवाजा उघडला आणि बेलपाड्यांची चातकासारखी वाट पाहू लागला. शांतपणे बेलपाडे घरी आले. बसा ना. अगं जान्हवी, बेलपाड्यांसाठी पाणी आण. सोबत काहीतरी खायला पण घेऊन ये. नको नको सर, बेलपाडे म्हणाले. ओके ठीक आहे, पण तुम्हाला पासवर्ड मिळाला ना? अपेक्षेने धीरजने विचारलं. नाही, पासवर्ड क्रॅक होऊ शकला नाही.
हा लॅपटॉप आणि हे पेन ड्राईव्ह असं म्हणत बेलपाड्याने दोन्ही गोष्टी समोर ठेवल्या. धीरज खूप निराश झाला. सर, एवढं निराश होऊ नका, कारण एक क्लू आपल्याला मिळालेला आहे. क्लू मिळालेला आहे? कोणता? घाईघाईने धीरजने विचारलं. लॅपटॉपच्या मागे एक छोटासा स्टिकर लावला होता. ज्या दिवशी लॅपटॉपची सर्व्हिसिंग करून घेतली होती त्या दिवशीची तारीख आणि कुठून सर्व्हिसिंग करून घेतली आहे तिथला ॲड्रेस, फोन नंबर सगळं आहे. काय? कुठे तो नंबर? धीरजने विचारलं. बेलपाड्याने तो स्टिकर दाखवला. धीरजने त्याच्यावरचा मोबाईल नंबर पाहिला. श्रीकृष्ण कम्प्युटर एजन्सीला फोन लावला. सुदैवाने तो फोन ऑफिसमधला नसून व्यक्तीकडेच असल्यामुळे तो फोन उचलला गेला. हां, बोला, श्रीकृष्ण बोलतोय. मी धीरज साखरकर. मला अर्जंटली तुम्हाला भेटायचं आहे. लगेचच मला या नंबरवर तुमचा ॲड्रेस सेंड करा. अहो, खूप महत्त्वाचं काम आहे. प्लीज सर, नाही म्हणूच नका. ओके ओके असं म्हणत श्रीकृष्णाने आपला ॲड्रेस पाठवला. हां, ॲड्रेस आला हां बेलपाडे. बेलपाडेंनी ॲड्रेस वाचला. सर, कारने जायचं म्हटलं तर अर्धा पाऊण तास लागेलच. बेलपाडे म्हणाले, काही हरकत नाही, मी लगेच निघतो. असं म्हणत धीरज उठला. जान्हवीला सांगितलं आणि बॅग घेऊन तो खाली उतरला. बेलपाडे त्याच्या मागे निघाले. थँक्यू बेलपाडे, तुमचे हे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही. तुमची जी काही फी असेल ना ती लगेच उद्या ट्रान्सफर करतो. आज हे सगळं निस्तरतो. ओके? असं म्हणत धीरज गाडीमध्ये बसला. बेलपाड्यांच्या मनात काय आलं कुणास ठाऊक. ते म्हणाले, थांबा सर, मीही तुमच्याबरोबर येतो. आज तुमची मनशांती थोडी ढळलेली दिसते. मी सोबत करतो तुम्हाला. असं म्हणत बेलपाडे त्याच्या बाजूला जाऊन बसले. गाडी स्टार्ट झाली. पुढच्या पाऊण तासात दिलेल्या पत्त्यावर ते पोहोचले. धीरजने सगळा प्रसंग श्रीकृष्णांना सांगितला. मला माहिती आहे, रेकॉर्ड चेक करणं या क्षणी खरंच खूप कठीण आहे. पण मी रिक्वेस्ट करतो, कारण माझ्यासाठी एक एक मिनिट महत्त्वाचा आहे. तो गणपती चुकून जरी विकला गेला तर माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा लॉस असणार आहे तो. खिशातल्या पाचशेच्या 7-8 नोटा काढत त्यांनी श्रीकृष्णांच्या खिशात कोंबले. अरे साहेब, जिथे जिथे माणुसकी दाखवायची तिथे माणुसकी दाखवतो आम्ही. पैसे राहू देत. चला, मी तुम्हाला ॲड्रेस काढून देतो. श्रीकृष्णांनी मग बाजूला असलेलं आपलं दुकान उघडलं, कम्प्युटर उघडला आणि त्या तारखेला ज्या लोकांचं अँटीव्हायरस सर्व्हिसिंग केलं होतं तो सगळा डेटा काढून दिला. स्टिकरवरचा सर्व्हिसिंग नंबर पाहिला आणि नाव पाहिलं. नाव होतं अमित लोंढे. खाली मोबाईल नंबर होता, पत्तासुद्धा होता. खूप वेळा थँक्यू म्हणून धीरज आणि बेलपाडे तिथून बाहेर पडले. थेट अमितच्या घरी जाऊन पोहोचले. अमित घरी होता, पण तो बाहेर निघत होता. आपण मिस्टर अमितच का? हो, मी धीरज साखरकर. आपल्याकडे फक्त 2 मिनटं आहेत का? मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आपल्याशी. धीरज म्हणाला, खरं तर माझ्याकडे मिनिटभरसुद्धा वेळ नाही. अहो, माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये आहे. मला तिथेच जायचं आहे. मी खरंच खूप टेन्शनमध्ये आहे. काही महत्त्वाचं कामाचं असेल तर आपण नंतर बोलूया का? अमित म्हणाला. प्लीज मिस्टर अमित, असं म्हणू नका. ही गोष्ट माझ्यासाठी खूप सिरियस आहे म्हणून एवढी रिक्वेस्ट करतोय. धीरज असं म्हणताच अमितला थोडं आश्चर्य वाटलं. हां, बोला, काय झालं? अमितने विचारलं. मिस्टर अमित, त्या दिवशी मी ट्रेनमधून ट्रॅव्हल करत होतो. मला राम मंदिर स्टेशनला उतरायचं होतं, पण त्याआधीच आपली बॅग बहुतेक एक्सचेंज झाली. ते ऐकताच अमितचे डोळे विस्फारले गेले. काय? ती तुमची बॅग होती? त्यात गणपती होता ना? अमितने विचारलं. हो, ती माझीच बॅग होती. आणि ही बघा तुमची बॅग. यात लॅपटॉप, पेन ड्राईव्ह सगळं आहे. लॅपटॉपवरच्या स्टिकरवरून कम्प्युटर सर्व्हिस एजन्सीला आम्ही भेटलो आणि तिथून तुमचा पत्ता मिळाला. हे बघा, मी तुमचे हात जोडतो. ती गणपतीची मूर्ती मला परत द्या. नाही नाही, फुकट नको मला. तुम्ही म्हणाल तो मोबदला द्यायला मी तयार आहे. त्या गणपतीची जेवढी किंमत होईल ना त्याच्या दुपटीने मी तुम्हाला पैसे देतो. पण प्लीज प्लीज ती मूर्ती मला परत द्या. कळवळून धीरज बोलत होता. अमित त्यांच्याकडे पाहत राहिला. तुम्ही ती मूर्ती विकली तर नाही ना? पुन्हा एकदा धीरजने विचारलं. सांगा ना मिस्टर अमित. अहो, बोला ना काहीतरी प्लीज, धीरज म्हणाला. मग बेलपाडे पुढे झाले. काय झालं मिस्टर अमित? मूर्ती कुठे आहे? अहो, त्या मूर्तीत त्यांचा प्राण अडकलाय. प्लीज ती मूर्ती जिथे कुठे असेल तिथून ती परत आणून द्या, बेलपाडे म्हणाले. मग अमित थोडा भानावर आला. खरं सांगू, आज सकाळी ती मूर्ती मी विकायला निघालो होतो. पण का कुणास ठाऊक हिंमत होईना. असं वाटलं कुणाचं तरी श्रद्धास्थान आहे हे. खरं तर ती मूर्ती मी कधीच विकायचा विचार केला नसता. असा विचार माझ्या मनातच आला नसता.
पण या बाप्पांनीच माझ्यासमोर कोणतेही पर्याय ठेवले नाहीत. जेव्हापासून उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती माझ्या घरी आली आहे तेव्हापासून संकटांची नुसती रीग लागली आहे. पहिल्यांदा माझा लॅपटॉप हरवला, माझ्या मुलाचा छोटा अपघात झाला, त्याचं ऑपरेशन सांगितलं आणि आता तर माझी नोकरीसुद्धा गेली. ऑपरेशनसाठी पैसे हवे होते म्हणून खरं तर ही मूर्ती विकायला मी निघालो होतो. पण कसली तरी प्रेरणा झाली आणि मग पुन्हा ती मूर्ती मी तशीच ठेवून दिली. असं वाटलं निदान उद्यापर्यंत तरी वाट पाहूया, काहीतरी मार्ग मिळेल. आणि बघा, तो मार्ग मिळाला. माझ्या या पेन ड्राईव्ह आणि कम्प्युटरमध्ये माझं महत्त्वाचं प्रोजेक्ट आहे. ते विकून मला पैसे मिळणार आहेत. उद्याच्या उद्याच हे प्रोजेक्ट मी सेल आउट करीन आणि मला माझे पैसे मिळतील. तुम्हाला खूप थँक्यू. ही तुमची मूर्ती. अमितने मूर्ती सुपूर्द केली. जीवात प्राण आल्यासारखं धीरजला वाटलं. त्याने भक्तिभावाने मूर्ती आपल्याकडे परत घेतली. राग येणार नसेल तर एक विचारू? अमितने विचारलं. असं म्हणतात की उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये, तो फक्त विघ्न घेऊन येतो. पण तुमच्या बाबतीत असं घडलं नाही का? अमितने असं विचारताच पाणावलेले डोळे पुसत धीरज म्हणाला, नाही, उलट अजिबात नाही. या बाप्पांमुळेच माझ्या आयुष्यातली सगळी संकटं दूर झालीत आणि सुखाचे सोनेरी क्षण यांच्यामुळेच माझ्या वाट्याला आलेत. म्हणूनच तर बाप्पा हरवल्यापासून मला अन्नच गोड लागत नव्हतं. माझं चित्त थाऱ्यावर नव्हतं. आज घरी जाऊन ही मूर्ती देव्हाऱ्यात ठेवीन, तिची पूजा करीन, बाप्पाला गोड धोड नैवेद्य दाखवेन, तेव्हा कुठे मला शांत झोप लागेल. तुम्हाला मनापासून धन्यवाद. बरं, मगाशी म्हटल्याप्रमाणे मी माझ्या इच्छेने तुम्हाला काही रक्कम देणारच आहे. तुम्ही ती प्लीज घ्या, नको म्हणू नका. असं म्हणत त्याने खिशातलं चेकबुक काढलं. अहो नाही, मला फक्त माझा लॅपटॉप हवा होता. माझं काम झालं. तुमच्याकडून फुकटचा 1 रुपया नको आहे मला, अमित म्हणाला. हे पहा, मी काही ऐकणार नाही. माझा बाप्पा माझ्याकडे परत येण्यासाठी मी तसा नवस बोललो होतो. दोघांची मग तू मैमै सुरू झाली. बेलपाड्यांना मग मध्ये पडावं लागलं. जरा 2 मिनटं तुम्ही दोघेही शांत राहता का? मला काहीतरी बोलायचं आहे. बेलपाडे म्हणाले, मिस्टर अमित, मगाशी तुम्ही म्हणालात की जेव्हापासून उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती तुमच्याकडे आली आहे तेव्हापासून तुमच्या मागे संकटांची रांग लागलेली आहे. आणि धीरज सर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे गणपती निघून गेल्यापासून तुमच्या आयुष्यात जरी चांगलं घडलं तरी तुम्ही आनंदी नव्हता. तुम्हाला ही भीती होती की तुमचं नशीब, लक तुमच्यापासून दूर गेले. मला एवढंच म्हणायचं आहे, तुमचं म्हणणं जसं बरोबर आहे तसं ते चूकही आहे. बेलपाड्यांचं ते बोलणं ऐकताच दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले आणि मग आश्चर्याने बेलपाड्यांकडे. असं आश्चर्यचकित होऊ नका, मी सांगतो. अमित, ही बॅग तुम्ही चुकून उचललीत आणि तुमच्या कम्प्युटरची बॅग धीरज सरांनी घेतली. त्यामुळे तुमचं प्रोजेक्ट सेल आउट झालं नाही. तुमचा चेक अडकला, बरोबर? अमितने मान डोलावली. पण मला सांगा, जो काही चेक मिळणार होता तो तर आता मिळणारच आहे ना? शिवाय त्या व्यतिरिक्त धीरज सर स्वतःहून आग्रहाने, इच्छेने आणि जबरदस्तीने तुम्हाला काही रक्कम देणार आहे, ती वेगळी. मग तुमचा डबल फायदा झाला की नाही? तुम्ही म्हणालात तुमचा मुलगा पडला, त्याच्यावर संकट कोसळलं. अहो, पण आयुष्यात या गोष्टी होत असतात. उलट असा विचार करा, संकट जरी कोसळलं तरी परमेश्वराने फार काही सिरियस होऊ न देता ते स्वतः झेललं. मुलाच्या ऑपरेशनसाठी प्रोजेक्टचे पैसे कदाचित पुरले नसते, म्हणून हे ॲडिशनल पैसे तुम्हाला मिळायचे होते. आता राहिला प्रश्न तुमच्या नोकरीचा. अहो, एवढं टॅलेंट असताना कशाला 25-30 हजाराची नोकरी कुणाकडे करता? माझ्याबरोबर पार्टनरशिप करा. तुमच्या प्रोजेक्टबद्दल ऐकून मला तुमची कमाल वाटली. मला चांगले प्रोजेक्ट्स मिळतात, मी तुम्हालाही आणून देईन. आपण दोघं मिळून आपली फर्म चालू करू. म्हणजे तुमच्या लक्षात येतं आहे का की ही संकटं येणारच होती, पण जी काही संकटं आली ती बाप्पांनी गोल प्रदक्षिणा करवून कशी दूर केली ती? बेलपाडे असं म्हणताच अमितला आश्चर्य वाटलं. या दृष्टिकोनातून त्याने कधी विचार केला नव्हता. ते ऐकून त्याला आनंदच झाला. धीरज सर, आता तुमच्याबद्दल बोलूया थोडंसं. गणपती बाप्पा अमितकडे गेल्यापासून तुम्ही तुमची काय दशा करून घेतली आहे? सगळ्या गोष्टीचं खापर तुम्ही स्वतःवरच फोडत आहात. गणपती बाप्पा अमितकडे जाणं यात तुमचा काही दोष नव्हता, ती बाप्पांचीच मर्जी होती. कारण तुम्ही म्हटल्याप्रमाणे जर त्या दिवशी ट्रॅफिक लागलं नसतं
तर तुमचा ड्रायव्हर भानू यावर काही चोरांनी अटॅक केला होता, त्याप्रमाणे त्या चोरांनी ती मूर्ती पळवली असती, तुमच्यावर अटॅक केला असता. गाडीवर अटॅक होणं हे विधिलिखित होतं, पण ती मूर्ती चोरांच्या हाती लागली असती तर आज ती कधीच परत मिळाली नसती. म्हणूनच तुम्हाला ट्रेनने यायची बुद्धी झाली. ती मूर्ती अमितकडे सुखरूप राहिली. म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे की एकाची श्रद्धा दुसऱ्याची अंधश्रद्धा असू शकते, एकाची भीती दुसऱ्याची श्रद्धा असू शकते. आपल्याला कोणी काही सांगितलं तर आपण त्या विधानावर किंवा श्रद्धेवर खूप ॲडमंट राहतो. जी गोष्ट आपल्या हातात नाही त्या गोष्टीसाठी झुरत राहण्यात काहीच अर्थ नसतो. मूर्ती मिळवण्याचे प्रयत्न तुम्ही करत होता ते बरोबर होतं, पण त्यासाठी मूर्ती तुमच्याकडे नसतानाही जे काही आनंदाचे क्षण तुमच्या वाट्याला आले ती देवाची कृपा असं समजून त्यात आनंद मानण्यापेक्षा मूर्ती माझ्याकडे नाही या एकाच गोष्टीने तुम्ही झुरत राहिलात. समजा ती मूर्ती तुम्हाला मिळालीच नसती तर आयुष्यभर असंच दुःखी राहिला असतात का तुम्ही? अहो सर, श्रद्धा असणं बरोबर आहे, पण त्या श्रद्धेत जखडून जाणं योग्य नाही. आपण आपले प्रयत्न करायचे, पण भावनांमध्ये वाहून सारासार विचार करायचं सोडायचं नाही. परमेश्वर सगळ्यांचंच कल्याण करत असतो. सुख देऊन आपल्याला आनंद देत असतो, तर संकट देऊन आपल्याला धैर्यशील सहनशील बनवत असतो. त्याचं सगुण आणि निर्गुण रूप तेवढंच छान आणि सुंदर असतं, कृपादायी असतं. त्याने दिलेल्या सुखातही अखंड कृपाच असते, त्याने दिलेल्या संकटातही त्याची कृपाच असते. धीरज सर, मूर्ती मिळवण्यासाठी तुम्ही केलेली धडपड ही वाखाणण्याजोगी आहे आणि म्हणूनच तुमच्या श्रद्धेचा, निष्ठेचा, प्रयत्नांचं फळ तुम्हाला मिळालं. आणि मिस्टर अमित, एवढी संकट येऊनही कुणाच्या तरी श्रद्धास्थानाला आपण विकता कामा नये हे एवढं मोठं मन तुम्ही दाखवल्याबद्दल तुमचंही करावं तेवढं कौतुक कमीच. आणि म्हणूनच धीरज सर, जो तुम्हाला मोबदला देत आहे तो तुम्ही खुल्या मनाने स्वीकारा. दोघांना आलेल्या संकटात बाप्पांनी जे धैर्य प्रदान केलं त्याबद्दल त्याचे मनोमन आभार माना. डाव्या सोंडेचा गणपती विघ्नहर्ता आणि उजव्या सोंडेचा गणपती विघ्नकर्ता असं काही नसतं. परमेश्वराचं ते निर्गुण निराकार रूप असतं, सगुण साकार रूप असतं. जीवनात येणाऱ्या परीक्षांना न डगमगता, न डचमळता सारासार बुद्धीने स्वतःबरोबर इतरांचाही जो विचार करतो, बाप्पा सदैव त्याच्याबरोबर उभा राहतो. कठीण प्रसंगात सुद्धा जो संयम, धैर्य सोडत नाही, बाप्पावर विश्वास ठेवतो, बाप्पा त्यांनाच पावतो. मग तो डाव्या सोंडेचा असो किंवा उजव्या सोंडेचा. तुम्ही एकमेकांचा विचार केलात म्हणून बाप्पांनी तुमच्यावर कृपेची बरसात केली, बरोबर ना? साध्या भोळ्या वाटणाऱ्या बेलपाड्यांचं बोलणं ऐकून धीरज आणि अमित दोघेही आश्चर्यचकित झाले. कदाचित भीतीपोटी निर्माण झालेल्या श्रद्धेची जी पट्टी आपण बांधली होती, बेलपाड्यांनी तीच पट्टी उघडून खऱ्या श्रद्धेची ओळख करून दिली होती. थँक्यू मिस्टर बेलपाडे. या संदर्भात आम्ही अशा दृष्टिकोनातून कधी विचार केलाच नव्हता. अशी बोलूनसुद्धा खूप छान वाटलं, खूप धीर आला. माझा मुलगा ठीक झाला ना की तुम्ही आमच्या घरी पुन्हा एकदा या. दोघांनीही यायचं हां, जेवायलाच यायचं. अमित म्हणाला. हो हो, नक्की येणार, पण त्याआधी हा चेक तुम्हाला ठेवायलाच हवा. हे पहा, आता आपण परके राहिलेलो नाही. कृपया मला परक मानूसुद्धा नका. एका अदलाबदलीने आपले ऋणानुबंध जुळलेत आता, धीरज म्हणाला. अमितने मग तो चेक ठेवला. चला, मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये सोडतो आणि मग आम्ही पुढे जातो, धीरज म्हणाला. गाडीत धीरजने सहज म्हणून बेलपाडेंना विचारलं. बेलपाडे, गंमत म्हणून विचारतो हां, आम्हा दोघांना तर या अदलाबदलीचा आणि उजव्या सोंडेच्या गणपतीचा फायदा झाला, पण तुमचं काय? तुमचा तर वेळ आणि एनर्जी आमच्या मागे फुकटच गेली ना? नाही सर, असं का म्हणताय? मलासुद्धा मिळालं ना, बेलपाडे म्हणाले. काय? अमित आणि धीरजने दोघांनी एकदम आश्चर्याने विचारलं. धीरजकडे पाहत तो म्हणाला, तुमच्या आत्ताच्या कंपनीचं आणि रामनगरच्या नवीन कंपनीचं पुढच्या 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही आता मलाच देणार की नाही? आणि माझ्या नवीन फॉर्मसाठी मिस्टर अमितसारखे पार्टनर. माझा तर डबल फायदा झाला. बेलपाड्यांच्या पॉझिटिव्ह बोलण्याचं दोघांना कौतुक वाटलं. दोघांचंही दुःख दूर झालं होतं. त्यांना जे हवं होतं ते मिळालंही होतं. दोघेही आता शांत झाले होते आणि उजव्या सोंडेचे गणपती बाप्पा मात्र इथपासून तिथपर्यंत आणि पुन्हा
ती इथपासून इथपर्यंत प्रदक्षिणा करून आल्यानंतर सगळ्यांचं कल्याण करून उजव्या सोंडेमागे गालातला गालात हसत होते.